माणगाव तालुक्यातील खरवली विभागातील मौजे सालेगावच्या परिसरात शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतात वणवा लावला। वणवा लागल्यामुळे आग एवढी भडकली की या वणव्याच्या आगीने बौद्धवाडी तसेच गावाशेजारील 3 घराप्रमाणे असणारे गुरांचे वाडे तसेच कातळावर रचून ठेवलेल्या भात व पेंढ्यांची मळणी वणव्यात अक्षरशः जळून खाक झाली। या लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। वणव्याची बातमी समजताच माणगावचे तहसीलदार विकास गारुडकर यांनी शासकीय यंत्रणा यांच्याशी संपर्क साधून तलाठी विशाल वाघमारे यांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामे केले। यावेळी मौजे साले बौद्धवाडीतील रहिवासी ग्रामस्थ काशीनाथ भिकू मोरे यांचा वाडा व त्यातील साहित्य तसेच सिद्धार्थ शिवराम मोरे यांचा वाडा व त्यातील साहित्य व राजेश सहदेव भोनकर यांचा वाडा व त्यातील कडधान्य असे सर्व आगीमध्ये जळून खाक झाले असून राकेश मोरे यांचा पेंढा तसेच भातमळणी जळाली आहे। यामध्ये काशीनाथ भिकू मोरे यांचे 1,25,000चे नुकसान झाले असून सिद्धार्थ मोरे यांचे 80,000 रुपयाचे नुकसान झाले। तसेच राकेश मोरे यांचे 50,000 व राजेश सहदेव भोनकर यांचे 70,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। याबाबत तलाठी यांनी समक्ष जागेवरती जाऊन पाहणी केली, त्याबाबतचा पंचनामा केला असून लवकरच शेतकऱ्यांना शासनाने त्वरित नुकसान भरपाई मिळवून द्यावी असे गावचे रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य सुभाष पडवळ यांनी बोलताना सांगितले। मी सुभाष नारायण पडवळ, ग्रुप ग्रामपंचायत साले या ग्रामपंचायत सदस्य म्हणून या ठिकाणी मला दुपारी जेव्हा हे प्रकरण झालं, कोणी आग लावली त्या आगीचं निदान आजपर्यंत आम्हाला काही कळालं नाही। एक अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी वणवा स्वरूपात आग लावली होती आणि ती आग असं आगीचं रूपांतर एवढा भयानक होतं की या ठिकाणी कोणी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आगीच्या समोर जाऊ शकत नव्हता। अशा प्रकारे आग होती आणि मला दुपारी 12 वाजता आमच्या ग्रामस्थांनी फोन केला की आपल्या या ठिकाणी सालेगाव बौद्धवाडीमध्ये 3 वाडे आणि 2 मळण्या या ठिकाणी आगीमध्ये होरपळून आगीमध्ये नुकसान झालेलं आहे, तरी तुम्ही त्वरित या ठिकाणी या। मी घटनास्थळी आलो तर आल्याच्या नंतर अक्षरशः वाडेची पाहणी करतोय, मी गावातली पाहणी करतोय तर दोन्ही, एक भाताची आणि एक पेंड्याची मळणी, हे दोन्ही मळणी जळून खाक झाली होती। त्यानंतर शिवराम मोरे यांच्या वाड्यामध्ये असणारे त्यांचं लाकडू, त्यांची पेंडे, त्यांच्या शेत जोडण्याच्या अवजारे, मशनी वगैरे होत्या, त्या आगीमध्ये पूर्णतः भस्मच झालेल्या होत्या। त्याच्यानंतर काशीनाथ मोरे आपण पाठीमागं बघताय त्या वाड्यामध्ये त्यांची लाकडं होती, त्यांची एक बैलगाडी होती, त्यांचा एक छकडा होता, आतमध्ये त्यांचे लाकडाचं सामान होतं, घरातली अवजारं ठेवली होती, शेतीची अवजारं ठेवली होती। या ठिकाणी आगीमध्ये पूर्णतः जमीनदोस्त झालेले आहेत। आणि त्याचप्रमाणे आमचे भोनकर यांच्यासुद्धा वाड्यामध्ये सगळे लाकडं होते, ते वास्तव करत होते, पण कालांतराने त्यांचं घर झाल्याच्या नंतर त्यांनी वास्तव सोडून त्यांच्या घरामध्ये राहायला गेले, परंतु त्यांचे सगळे घरातलं सामान त्या ठिकाणी होते। अशा प्रकारे या तिन्ही मालकांचं नुकसान जबरदस्त झालेलं आहे। आणि त्या मळणीमध्ये भात शेतीची मळणी म्हणजे त्यांच्या आयुष्याची शिजोरी जी होती ती या ठिकाणी आपण बघतो, आज सुद्धा ती मळणी या ठिकाणी आपल्याला पेटताना दिसत असेल आणि ती मळणी पेटते। आणि ती मळणी राकेश मोरे यांची। राकेश मोरेने आयुष्यभरामध्ये पावसाळ्यामध्ये जी कष्ट काबाड करून या ठिकाणी आयुष्यभराची शिदोरी त्या ठिकाणी जमा करून ठेवली होती, ती क्षणामध्ये आगीमध्ये नेस्तनाबूत झालेली आहे। तर मी आता आमचं तहसीलदार साहेबांजवळ बोलणं झालं, ते म्हटलं मी आमची टीम पाठवतो या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी। तरी काही वेळामध्ये त्यांची टीम या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी येत आहे। तरी मी शासनाला, मी ग्रामस्थांच्या वतीने कळकळीची एक नम्रपणे विनंती करतो की आपण झालेल्या या तिन्ही मालकांना आपण योग्य ती भरपाई आणि नुकसान भरपाई द्याल अशी मी आपणास विनंती आणि पुन्हा एकदा आपणास मी कळकळीची विनंती करतो। रहिवासी व ग्रामपंचायत सदस्य सुभाष पडवळ यांनी बोलताना सांगितले। शिवसत्ता टाइम्ससाठी गौतम जाधव, इंदापूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।